नमस्कार, देवांश मॉम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल भोगीची भाजी. त्यासाठी पहिले आपण मसाल्याचे साहित्य बघून घेणार आहोत. कोथिंबीर, पाव वाटी सुकं खोबऱ्याचा कीस, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, 2 टेबलस्पून शेंगदाणे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या व आल्याचे तुकडे. आता आपण एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यावर त्याच कढईमध्ये आपण तीळ सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तीळ व्यवस्थित भाजून झाल्यावर तीळ काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा कीसही आपण सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊया. अशा प्रकारे आपला खोबऱ्याचा कीस भाजून झालेला आहे. आता आपण काढून घेणार आहोत आणि हे मिश्रण सर्व थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस टाकून घेणार आहोत. शेंगदाणे, खोबरं, तीळ, आलं लसूण, लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत, अद्रकचे काप व कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्सरला लावून थोडं पहिले कोरडेच बारीक करून घेऊया व त्यानंतर त्यात थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया आणि अशा प्रकारे आपण याची बारीक पेस्ट केलेली आहे. हा आपला मसाला तयार आहे. आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया. एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, पावट्याचे दाणे 1 वाटी, अर्धी वाटी वालाच्या शेंगा, अर्धी वाटी मटार, पाव वाटी ओल्या तुरीच्या शेंगा, पाव वाटी ओले हरभरे, एक गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, एक बटाट्याचे बारीक तुकडे, एक वांग्याचे काप, मोहरी, जिरं, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी व्यवस्थित आपल्याला तळतळू द्यायची आहे. व्यवस्थित तळतळून झाल्यावर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत व त्यानंतर कढीपत्त्याचे आपण 7 ते 8 पानं टाकून घेऊयात. आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. कांदा आपण सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवून घेणार आहोत. आता आपल्या कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि त्याला परतवून घेणार आहोत. टोमॅटो आपला मऊसर झाला की आपण त्यामध्ये यामध्ये तयार केलेले वाटण टाकून घेणार आहोत. हे वाटण टाकल्यानंतर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग आपण त्यामध्ये आपले सर्व मसाले टाकून घेणार आहोत. आपण आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट,
पाव चमचा हळद, अर्धा टेबलस्पून गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि मसाला व्यवस्थित परतवून घेणार आहोत. मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतवणार आहोत. आता मसाल्याला व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं आहे. आपण यामध्ये थोडं पाणी घालून मसाला व्यवस्थित परतवून घेऊया. 1-2 सेकंद मसाला परतवून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता आपल्या भाज्या घालून घेणार आहोत. मसाला व्यवस्थित परतवून झालेला आहे. आता आपण यामध्ये पहिले पावट्याचे दाणे टाकून घेणार आहोत. त्यानंतर वाटाणे, तुरीचे दाणे, ओले हरभरे, गाजराचे काप. आता आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया व त्यानंतर आपण उरलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत. आता यामध्ये बटाटा, वालाच्या शेंगा आणि वांग्याचे काप टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आता परत एकदा एकजीव करून घेऊया. आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. भाजीमध्ये पाणी गरम टाकावे म्हणजे भाजीला छान टेस्ट येते. अशा प्रकारे मी भाजीमध्ये पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तुम्ही भाज्यांचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता मीठ टाकल्यानंतर आपण भाजी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि शिजू देऊया. आपल्या भाजीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण आता भाजी शिजली आहे का चेक करून घेणार आहोत. आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे. आता आपण त्यामध्ये वरून पांढरे तीळ घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये कोथिंबीरही घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार आहे. तुम्ही ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. खूपच छान लागते. अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार आहे. धन्यवाद.